नमस्कार शेतकरी बांधवांनो. नमस्कार. माझं नाव दिनकर मोहिते बायोड्रीम करून आलेलो आहे. आज आपण आलेलो आहे शीतल वाडकर साहेबांच्या प्लॉटवरती आष्टा या गावामध्ये. तर आपल्या या बायोड्रीमच्या प्रोडक्ट वापरून त्यांना रिझल्ट कसा आला ते त्यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत. तर काका आपलं नाव सांगा. शीतलनाथ आदिनाथ वाडकर, गाव गाव आष्टा. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी तुमचा हा प्लॉट कशाचा आहे आता हा निडवा आहे, म्हणजे हा ऊसाचा तब्बल या ठिकाणी नेडवा तिसरं पीक. म्हणजे तिसरं पीक. तब्बल शेतकरी बांधवांनो या ठिकाणी लागण नव्हे, खोडवा नव्हे, तर तब्बल आपल्या ह्या ठिकाणी नेडवा हा प्लॉट अप्रतिम असा रिझल्ट आलेला आहे. तर त्यांच्याकडून प्रतिक्रिया आपण ऐकू. तर सुरुवातीला आपण तुम्ही हे प्रोडक्ट वापरायचे तुमचे कंडिशन काय होतं नेडव्याचं? आता सुरुवातीला ऊसांची संख्या, फुटव्यांची संख्या फार कमी होती. अच्छा. 3-4 होती आणि मनस्थिती अशी झाली होती की हे आपण ठेवायचं का काढायचं, ह्या मनस्थितीत आम्ही होतो. तोपर्यंत तुमची गाठ पडली, मोहिते साहेबांची गाठ पडली. मोहिते साहेबांनी प्लॉट येऊन बघितल्यावर मला म्हटले की काही तुम्ही काळजी करू नका आणि आमच्या कंपनीचे प्रॉडक्ट तुम्ही वापरून बघा, तुम्हाला रिझल्ट 100% येईल. आणि त्या पद्धतीनं त्यांनी सांगतील त्या पद्धतीनं मी आळवणी फवारणी करत गेलो. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं धरती म्हणून एक प्रॉडक्ट आहे, ते धरती वापरल्यापासून ते युरियामध्ये मिक्स करून मी वापरलं. अच्छा. आणि ते वापरल्यापासून संख्या एवढी झपाट्यानं वाढायला लागली की माझा विश्वासच बसेना, हा ऊस आपला आहे का नाही. एवढं मला अप्रतिम त्याचे रिझल्ट आले. आणि तेव्हापासून मी बायोड्रीमचे प्रोडक्ट तुम्ही वापरत आहात? बायोड्रीमचे प्रोडक्ट वापरत गेलो. अच्छा. याच्यावरती आपल्याला आळवणं किती झाल्या, फवारणी किती झाल्या? आता फक्त एक आळवणी आणि एक फवारणी झाली. अच्छा. एक आळवणी एक फवारणी. हं. आणि महत्वाच्या मध्ये धरती ते तुम्ही ते ग्रॅन्युल मध्ये आपलं जे होतं मध्ये ते प्रोडक्ट तुम्ही वापरले त्यावेळेला मातीचा पोत तुमचा सुधारला, सुधार. शिवाय संख्या सुद्धा चांगली आली. हो हो. आणि मुळं सुद्धा खायला चांगल्या पद्धतीने ऊसाला खाली हो. सुटून ऊसात चांगली ग्रोथ झाली. तर या ठिकाणी शेतकरी बांधवांना आपण बघू शकतोय सगळ्यात की आपल्या फरक पडला. ऊसाचे काळोखी वाढली, अच्छा फुटव्यांची संख्या वाढली, अच्छा वाढ जोमदार झाली. अच्छा. आणि शेजारचे दोन्ही प्लॉट माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं पुढं होते, बरोबर. पण त्यांना सुद्धा बरोबरी केली त्या अच्छा. प्रॉडक्टमुळं, असं मी म्हणायला तयार आहे. अच्छा. ठीक आहे. शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आपण बघत आहात तुम्ही शेजारी या ठिकाणी प्रोडक्ट न वापरलेला प्लॉट आहे. आणि त्याच पद्धतीनं आपण जर बघा गेलो वाडकर साहेबांनी वापरलेल्या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता रिझल्ट. त्याचा आपण कांडा मेजून बघू. तर या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि वाडकांडे या ठिकाणी 11 कांडे आहेत. शेतकरी बांधवांना हा नेडवा आहे. नेडवा आपण बघू शकतो की टोटली ह्या ठोंबामध्ये आपल्याला फुटवे किती आलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 तब्बल 18 या ठिकाणी आपल्याला ऊसाची संख्या तब्बल नेडव्याच्या 18 संख्या आलेल्या आहेत. म्हणजे 18 ऊसाच्या एका ठोंबामध्ये अप्रतिम असा रिझल्ट आपला बायोड्रीम प्रोडक्टचा आलेला आहे. त्या पद्धतीने आपण या शेजारी न वापरलेले जे प्रोडक्ट आहे त्याची पण आपण संख्या बघूया. ऊसाच्या कांड्या बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 त्या ठिकाणी आहेत. आणि फक्त संख्या 2 आणि 3 4 5 आणि 6 फक्त या ठिकाणी एका ठोंब्यामध्ये. या ठिकाणी आपण तुम्ही बघताय या ठिकाणी ऊसाच्या साईज बघू शकताय, जाडी, कांडीची जाडी कशी आहे न वापरल्या प्लॉटवरती. त्यातून आपल्या वाडकर साहेबांच्या प्लॉटवरती आपण बघू शकतोय ऊसाची उंची आणि शिवाय पेरेची साईज कशा पद्धतीने झालेली आहे. अप्रतिम असा रिझल्ट या ठिकाणी आपला बायोड्रीम प्रोडक्टचा आलेला आहे. जी कांडी आहे ते कांडी या ठिकाणी आपण जर बघायला गेलो या ठिकाणी इथवर आपल्या ह्या ठिकाणी आपल्याला साईज पडलेली आहे कांड्याची. अप्रतिम असा रिझल्ट आलेला आहे. तर वाडकर साहेब आपण बायोड्रीमला मुलाखत दिल्याबद्दल आपला मनपूर्वक आभार आहे.